तर एकीकडे भारताने दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या सगळ्या म्हणजे पाकिस्तान ज्यांना ज्यांना आश्रय देत होता त्या सगळ्यांच्या नाड्या आवळलेल्या आहेत आणि असं असताना आता पश्चिम भागामधून सुद्धा पाकिस्तानची कोंडी व्हायला लागली आहे। बलोच आर्मी आणि तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून वारंवार पाकिस्तानी सैनिकांवरती हल्ले केले जात आहेत। दक्षिण वझिरिस्तानमध्ये टीटीपीने 20 पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचाही दावा केलाय। तर बलोच आर्मीने सुद्धा 2 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केल्याचं बोललं जात आहे। बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी सेनेच्या विरोधामध्ये बलोच आर्मी ही चांगलीच आक्रमक झालेली दिसते आणि 2च दिवसांपूर्वी बलोच आर्मीने सापळा रचून केलेल्या आयडी स्फोटामध्ये 12 पाकिस्तानी जवान मारलेले होते। त्यामुळे बलुचिस्तानने मला असं वाटतं की भारत आणि पाकिस्तान या तणावाच्या पार्श्वभूमीवरती ही संधी साधलेली आहे। हो नक्कीच। आणि खरं तर इतक्या सगळ्या समस्या आधीच आपल्या घरामध्ये असताना पाकिस्तान आता कशाला आगळीक करतोय भारताशी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण सुरुवात भारताने केवळ याच्यासाठी केली होती की आपल्या विरोधात दहशतवादी हल्ला झाला आणि त्याला आपण उत्तर देतोय आता स्पष्टपणे, परंतु त्याचं आणखीन कॉन्फ्लिक्टमध्ये रूपांतर करण्याचं कसब फक्त पाकिस्तानच साधू शकतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय की इव्हन त्यांनी म्हटलं सुद्धा आहे की भारत थांबला तर आम्ही थांबू। हो, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।